कल्याणपूर्वमध्ये दिनांक 7 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत कल्याणपूर्व महोत्सव 2024चे आयोजन गुणगोपाल मंदिर चक्की नाका कल्याणपूर्व येथे आयोजित करण्यात आले। कल्याणपूर्व महोत्सवामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। आयोजन रिजवान खान, अक्षय साळवे, गोपीचंद जाधव यांनी केले। यात महाराष्ट्राची लोकधारा, होम मिनिस्टर, जादूचे प्रयोग, लावणी, साईबाबा यांचे पथनाट्य, कराओके प्रोग्राम, मराठी बिग बॉस फेम सुप्रसिद्ध गायक दादूस आलारे ऑर्केस्ट्रा, ज्युनियर आर्टिस्ट, लोकगीते, कोळी गीते, रेकॉर्ड डान्स, भीमगीते, हिंदी भोजपुरी लाईव्ह, लहान मुलांचा डान्स, महिलांसाठी खास हळदी कुंकू, डबल बारी भजन, दशावतार नाटक, गायन स्पर्धा, हिंदी लाईव्ह ऑर्केस्ट्रा। दररोज महिलांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून साडी, आठवड्यातून एकदा महिलांना सोन्याची नथ लकी ड्रॉच्या माध्यमातून, शेवटच्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी रोजी एक बाईक काढण्यात येणार आहे। तसेच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले। कल्याणपूर्व महोत्सव स्टॉलमध्ये आगरी कोळी खाद्यपदार्थ, गृह उपयोगी सामान, पापड, लोणचे, मसाले, टॅटू, ज्वेलरी, मेकअप सामान तसेच लहान मुलांसाठी खेळणी, पर्स, चप्पल, आकाश पाळणे यांचे आयोजन करण्यात आले। यावेळी आयोजक रिजवान खान, अक्षय साळवे यांनी नागरिकांना कल्याणपूर्व महोत्सवाला नक्की भेट द्या असे आवाहन केले। समस्त कल्याणकरांना दादूसचा नमस्कार। आणि खरोखर मी आज खूप खुश आहे की कल्याणपूर्वच्या महोत्सवामध्ये दादूस आलारे हा कार्यक्रम होतोय। खास करून माझे मित्र, माझे बंधू रिजवानजी भाई आणि अक्षय तसंच गोपीचंद जाधव यांच्या आयोजनात अतिशय सुंदर हा महोत्सव सजलेला आहे। रोज या ठिकाणी नवीन नवीन कार्यक्रम आहेत। आज माझा प्रॉपर नृत्याचा, भारदार गाण्यांचा कार्यक्रम आहे दादूस आलारे। आणि खरोखर आपल्या सगळ्यांना न्यूज चॅनल मार्फत मी खूप खूप शुभेच्छा देतोय। आज या कल्याणच्या या मैदानामध्ये खूप छान आयोजन, आपले सगळे मित्र, माझे बंधू आहेत यांच्याच आयोजनातून हा कार्यक्रम होतोय। आणि आजचा कार्यक्रम बघायला विसरू नका, खूप धमाल आहे। त्यानंतर पुन्हा हा कार्यक्रम जर आज तुम्हाला बघायला नाही मिळाला तर नक्कीच आपल्या या न्यूज चॅनलच्या मार्फत आपण बघा, एन्जॉय करा आणि आम्हाला खूप भरभरून प्रेम द्या। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना दादूसचा नमस्कार आणि आजचा कार्यक्रम बघायला विसरू नका। थँक्यू। दादूस आलारे। नमस्कार। कल्याण महोत्सव पूर्व 2024 यामध्ये 7 तारखेपासून सुरू आहे। 7 डिसेंबर सुरुवातीपासूनच रिजवानबाई, अक्षयबाई आणि आयोजकांनी यांच्या आशीर्वाद वेगळे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले आहेत। त्याच्यामध्ये स्पेशली दादू सरांचा एक कार्यक्रम आहे। त्याचबरोबर महिलांसाठी रोजच्या पैठणीचं एक बक्षीस दिलं जातं आणि दर रविवारी सोन्याची नथ बक्षीस दिली जाते। त्याचबरोबर शेवटच्या दिवशी ना बाईकचं एक कूपन काढण्यात येणार आहे, ते सर्वांसाठी असणार आहे। काय सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे आपले? वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले आहेत। त्याच्यासाठी भीमगीते हा एक कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे इथे। त्याचबरोबर महिलांसाठी खेळ पैठणीचा, त्याचबरोबर हळदी कुंकू समारंभ, वेगळे सर्व कार्यक्रम ठेवले। याच्यामध्ये लावणीचा कार्यक्रम असणार आहे, डान्स कॉम्पिटिशन आहे, त्याचबरोबर लहान मुलांसाठी मनोरंजन, जादूचे प्रयोग आहेत। सर्व दिवस वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम ठेवण्यात आले। यावेळी लोकांनी याचा मनसोक्त आनंद घ्यावा आणि विजिट करून त्याचबरोबर वेगळ्या प्रकारचे आमच्या स्टॉलधारकांचे स्टॉल आहेत। स्टॉलमधून सुद्धा एक डिस्काउंट दिलं जातं, आम्हाला रोजगार निर्मिती दिसते। त्याबद्दल आम्ही नवीन साहेबांचे, रिजवान भाईंचे आणि आयोजकांचे धन्यवाद देतो। आपण इथलचे खूप जुने रहिवासी आहेत। आपलं कल्याणपूर्वमध्ये आपले नवीन दादा गवळी यांच्या इथे यांच्या ग्राउंडवरती आपण कल्याण महोत्सवचं आयोजन केलेलं आहे। तर आजच्या आयोजनामध्ये आपण दादूस यांना बोलवलं आहे। आपले आगरी कोळी समाजातले गाणे गाणारे, मराठी बिग बॉसमध्ये आलेले आपले दादूस यांना आज आम्ही आमंत्रण केलेलं आहे आपल्या कल्याणपूर्वमध्ये येण्यासाठी। आणि आपला हा जो महोत्सव आहे कल्याणपूर्व महोत्सव हा आपला 1 जानेवारीपर्यंत चालू असणार आहे। आणि प्रोग्राम, खूप सारे प्रोग्राम आहेत तिथं, वेगवेगळे कलाकार सुद्धा येणारे, सिंगर सुद्धा येणारे, डान्सर सुद्धा येणारे। आणि आम्ही रोजची इथं एक पैठणी आयोजन करतो लकी ड्रॉ कुपनच्या तर्फे। आणि दर रविवारी आमची सोन्याची नथ असते। आणि 1 जानेवारीला आम्ही इथं बाईक लकी ड्रॉ कुपनमध्ये बाईक आम्ही ठेवलेली आहे।